शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी आता केळीच्या प्लॉटमध्ये आहे. तुम्ही हा जवळपास 3-4 एकर केळीचा प्लॉट आहे आणि याची लागवडीची तारीख काय याची 2 फेब्रुवारी 2026 याची लागवडीची तारीख आहे. व्हिडिओचा मुख्य उद्देश असा आहे की आज 9 मार्च तारीख आहे आणि इथून पुढे केळी असेल, ऊस असेल, भाजीपाला वर्गीय पिकं असतील, टोमॅटो असेल, पपई असेल, या पिकांना उन्हापासून वाचवणं फार गरजेचं आहे. त्यात केळी या पिकाला आपण उन्हापासून कसं वाचवू शकतो यासाठी 2 पर्याय आहेत जे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. याला पहिला पर्याय सगळ्यात आधी तर डबल लॅटरल असणं फार गरजेचं आहे. 2 लॅटरलमुळे आपल्याला पुरेसं पाणी त्या ठिकाणी देता येईल. एक दुसरा कमी वेळात पर्याय आहे की नोनून कपडा या पद्धतीने लावणं. या ठिकाणी 4 अशा बांबूच्या काड्या आहेत ज्या चारही दिशेला चौकोनामध्ये खोचलेल्या आहेत आणि हा नोनूनचा कपडा लावलेला आहे. या कपड्यामुळे काय फायदा होतो की जी गरम हवा जमिनीलगत जी जाते ती हवेपासून पाण्याचं संरक्षण होतं. परंतु दुपारचं जे सरळ ऊन आहे ते सरळ ऊन पडल्यामुळे त्या सरळ उन्हाचा जो चटका हा त्याला वाचवू शकत नाही. हे बघा तुम्हाला या ठिकाणी हा डॅमेज दिसतो. हा उन्हामुळे हे पूर्ण सनबर्निंग आहे. पण दुसरा पर्याय जो शेतकरी बांधवांनी आवर्जून करायला पाहिजे, खास करून केळी आणि पपईसाठी, हा यल आकारामध्ये आपण या ठिकाणी ताग टाकलेला आहे. मी याला केळीचा कूलर असंच म्हणतो, कारण तागामुळे जे टेम्परेचर डाऊन होतं ते इतर कुठल्याही गोष्टीमुळे होऊ शकत नाही. एवढं टेम्परेचर डाऊन होतं. फक्त दिशा लक्षात ठेवा. झाडापासून साधारणतः 1 फूट अंतरावर पश्चिम दिशेला आणि दक्षिण दिशेला, पश्चिम दक्षिण दिशेला आपण यल आकारामध्ये, ही दिशा पश्चिम आहे आणि ही दिशा दक्षिण आहे, यल आकारामध्ये आपण हा ताग लावला आहे. या ठिकाणी फक्त थोडा उशीर झाला आहे. हा ताग ज्या दिवशी तुम्ही केळी किंवा पपई मार्च, एप्रिल, मे किंवा जूनमध्ये सुद्धा जर तुम्ही लावणार असाल तर केळी पपई लावण्याच्या निदान 20 दिवस आधी या पद्धतीने यल आकारामध्ये तुम्ही दह्याच्या किंवा ताक किंवा ज्याला आपण सण म्हणतो, काही लोक बोरू म्हणतात, याची लागवड केली पाहिजे. हे लावल्यानंतर जर तुम्ही त्यावेळेस लागवड केली, त्याच्या आधी जर ताग असेल तर हा ताग जेव्हा वाढेल तर पश्चिम दिशेची पूर्ण उन्हाची जी झळ आहे ती झाडाला लागणार नाही. वरचा जो पोगा आहे तो सुद्धा बर्निंग या ठिकाणी होणार नाही. त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचे 2 पर्याय आहेत. दोन्ही करता आले तर करा, पण हा पर्याय जर करता आला तर नक्कीच करा. तिसरं, उन्हापासून वाचवण्यासाठी हे जे आता ऊन पिकावर पडतं आहे, ह्या उन्हाचा हा जो सनस्ट्रोक या ठिकाणी होतो आहे हा होऊ नये यासाठी अत्यंत महत्त्वाची फवारणी तुम्हाला सांगतो. सिलिकाचा रोल या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे. अपसिल OSA नावाचं औषध जर तुम्हाला मिळालं, त्याचा कंटेंट आहे ऑर्थोसिलिसिक ॲसिड 2%. हे 30 ते 40 मिली पंपाला. सोबत गरज असेल तर एक कीटकनाशक, अळी असेल तर तुम्ही इमामॅक्टिन घेऊ शकता किंवा पोकलँड घेऊ शकता. एक साधं बुरशीनाशक, साप पावडर 30 ग्राम आणि स्टिकर, अशी फवारणी तुम्ही 15 ते 20 दिवसाच्या अंतराने 2 वेळा किंवा 3 वेळा उन्हाळ्यामध्ये पपई, केळी, टोमॅटो, ऊस, भाजीपाला वर्गीय पिकं या पिकांना नक्की घ्या. तर तुमच्या शेतामध्ये पिकाला कूलर बसवला का? नसेल बसवला तर ताबडतोब ही उपाययोजना करा. 100% तुम्हाला फायदा होईल. ज्यांची केळी थोडी मोठी असेल त्यांच्यासाठी चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा सल्ला, 1 सरी आड 1 सरी जर मोकळं पाणी देता आलं तर जमीन अतिशय थंड होईल आणि त्याचासुद्धा फायदा या ठिकाणी होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.